सचिन साहेब डिसले यांचा मान सन्मान आपण घेऊयात व्यासपीठावरती. सचिन डिसले, मनोजदा देसाई आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. कॅमेरामॅन आपण या इकडे या. ठीक आहे आपण थांबा तिकडेच. प्रतापदादा मोडक यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. आपण या प्रतापदादा. त्याचबरोबर सचिन साहेब साळुंके एराड यांचा देखील इथे शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. तर सचिन साहेब आपण या. त्याचबरोबर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी आयोजित मैत्री चषक 2025 पर्व पहिले. त्या पर्वामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं ते मान्यवर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक पारितोषिक या स्पर्धेला दिलं गेलं माननीय आदरणीय सुनील साहेब देसाई. त्याचबरोबर राजेंद्र साहेब कदम या दोघांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान प्रथम पारितोषिकाचं बक्षीस त्यांनी दिलं गेलं. तर आम्ही त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलं गेलं माननीय आदरणीय राहुल कदम दादा यांचा देखील आम्ही भरपूर आभार व्यक्त करतो. विठलाई कनेक्शनचे सर्व्हिस सर्वा. त्याचबरोबर मैदान सौजन्य या स्पर्धेसाठी माननीय आदरणीय अक्षय भिसे दादा त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. मंडप सौजन्य या स्पर्धेसाठी माननीय श्री विलास सुर्वे भाऊ यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी साऊंड सौजन्य आदरणीय किरण काटे दादा त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेसाठी माननीय आदरणीय श्री मारुती दादा भिसे अध्यक्ष श्री गणेश मित्र मंडळ मानखुर्द यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. चेंडू सौजन्य या स्पर्धेसाठी माननीय आदरणीय अभय देसाई सर यांच्या माध्यमातून दिले गेले खूप खूप धन्यवाद. टी शर्ट सौजन्य माननीय आदरणीय महेश पाटील लक्ष्मी फार्म हाऊसचे सर्वे सर्वा यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सामनावीर सौजन्य माननीय सुरेश पांडुरंग लोकरे साहेब यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर बॅनर सौजन्य माननीय आदरणीय उमेश शिर्के ॲडव्होकेट साहेब यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर समालोचक सौजन्य माननीय आदरणीय डॉक्टर शहाजी पांडुरंग फडकर साहेब यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. अंपायर सौजन्य या स्पर्धेसाठी माननीय श्री सचिन कदम दादा. त्याचबरोबर सन्मान चिन्ह सौजन्य आदरणीय संदेश पवार दादा. त्याचबरोबर टॉस का बॉस सौजन्य माननीय आदरणीय श्री कृष्णा पाटील साहेब. त्याचबरोबर मालिकावीर सौजन्य सचिन वाटेकर दादा. उत्कृष्ट फलंदाज माननीय सुरेश कदम दादा. उत्कृष्ट गोलंदाज आदरणीय स्वागत महाडिक दादा. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य या स्पर्धेसाठी अश्विनी विराग पावसकर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जेवण सौजन्य आदरणीय नितीन मारुती देसाई. नाश्ता सौजन्य आदरणीय करणदादा सुतार. स्टंप सौजन्य या स्पर्धेसाठी आदरणीय विनायकदादा सपकाळ अंबिका मोबाईल शॉपीचे सर्वे सर्व. त्याचबरोबर पाणी सौजन्य माननीय आदरणीय स्वप्नीलदादा मोरे. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो कारण की यांनी आम्हाला सहकार्य केलं. ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी संपन्न वाटचालीकडे प्रवास करते. तर यानंतर आपण लगेच जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे.
हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, माइक चेक. ओके, थँक यू. चला या दोन्ही टीम्स कुठे या, लगेच या. आपसामधली चर्चा थांबवा. ठीक आहे, दोन संघ ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतात, एका संघाचा विजय एका संघाचा पराभव होतो. हा क्रिकेटचा खेळ आहे, होत राहतं. एका पराभवाने क्रिकेट संपत नाही आणि एका विजयाने क्रिकेट जिंकता देखील येत नाही. चला तर ही स्पर्धा आज आपण पाहिली वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 भव्य दिव्य पर्व पहिले होते. ही स्पर्धा आपण खेळलो, ज्यांच्यामुळे खेळलो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की ही स्पर्धा आपल्याला खेळायला मिळाली. त्यांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. या स्पर्धेची चर्चा अगोदरच चालू होती, परंतु ही स्पर्धा ज्यावेळेस खेळायला मिळाली तेव्हा प्रत्येकाने मात्र एकच सांगितलं की स्पर्धा अगदी दमदार होती. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक खेळाडूंनी खेळ केला, त्या वैयक्तिक खेळाडूंना प्रथमतः पारितोषिकं दिली जातील. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज हे प्राइज देण्यासाठी मी स्वागत दादा महाडिक तुम्हाला बोलवतो. आपण या. स्वागत दादा महाडिक यांना प्राइज देण्यासाठी मी नक्कीच बोलवलं, परंतु घेण्यासाठी मी कोणाला बोलवणार आहे, कारण की दोन संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये कॉम्पिटिशन अगदी हाय होती. एक नव्हे दोन नव्हे 4 खेळाडू या पारितोषिकाच्या मागे धावत होते, परंतु तो एक जण पोचला, तिथपर्यंत पोचला नाही. तिथे जाऊन त्याने मजल मारली, त्या ट्रॉफीवरती स्वतःचं नाव कोरलं. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना चेंडू फेकत होता की रखरखते आगीचे निकारे हे देखील समजत नव्हतं. डोळ्याची पापणी लवते की न लवते तोपर्यंत चेंडू निघून जायचा, बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेंडू निघून जायचा. अशा पद्धतीची ज्याची गोलंदाजी, तो खेळाडू आहे अमृग एक्सप्रेस निलेश माने. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज राहिलाय. काय गोलंदाजी होती, काय त्याचं व्हेरिएशन होतं, काय स्पीड होती. खेळाडू जितका चांगला आहे तितकाच चांगला त्याचा खेळ देखील आहे. निलेश आपण पाहतोय या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. दोन मिनिट आपण निलेशची चर्चा करूया. निलेश, आज
उत्कृष्ट गोलंदाज मिळालं. कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा खूपच छान आणि आयोजन देखील खूप छान आहे. आणि आज नवीन मैदान आहे. नवीन मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना एक वेगळा अनुभव काय आला? थोडासा ग्राउंड मध्ये बाहेर बॉल पोचत नव्हते, त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी थोडा इझी होता. आणि आज बेस्ट बॉलर मिळाले. बेस्ट बॉलर आतापर्यंत किती नंबरची ट्रॉफी चालली आहे घरी? ही 3 नंबरची असेल या सीझन मधली. या सीझन मध्ये 3 नंबरची ट्रॉफी आहे. संघाबद्दल काय सांगशील? कसा बॉन्ड आहे संघाचा? कसं चाललंय वातावरण संघामध्ये सध्या? आणि ज्या खेळाडूंचा सध्या बॅड पॅच चालू आहे त्यांना काय सांगशील? संघामध्ये तर खूपच घरातल्यासारखीच आहे मी आणि घरातलीच आहे सगळी, त्यामुळे काय असं काय वेगळं वाटत नाही. आणि बॅड पॅच असं कुणाचं नाही, सगळीच फॉर्ममध्ये थोडंसं फिल्डिंगमध्ये होतं कधी कधी, तरी पण प्रॅक्टिस चालू आहे त्यांची. जातात कधी कधी, कधी कधी जात नाहीत. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा होता निलेश माने या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर जाऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला अक्षय दादा भिसे. आपण या आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आम्ही देणार आहोत. अक्षय दादा भिसे तर पटकन आले, परंतु त्या फलंदाजाने इथपर्यंत येण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं मैदानाच्या आतमध्ये. तो फलंदाज ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये गेलाय ना, त्या वेळेस समोरच्या गोलंदाजाला भीती नक्कीच वाटली आहे की या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करायची तर करायची कशी. तो फलंदाज आहे कारळेगावचा डाण्यावागा अनिल साळुंके, या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज राहिलाय. काय बॅटिंग होती! अक्षरशः चांगल्या चांगल्या गोलंदाजांना चारी मुंड्या चित करत असताना अनिल इथपर्यंत पोहोचलाय. अनिल ट्रॉफी घेतोय. अनिलने शूज काढले कारण की त्याला माहिती आहे ट्रॉफीवरती छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. ती ट्रॉफी आपल्याला स्वीकारायची आहे. अनिलशी आपण 1 मिनिट चर्चा करूया. आज प्रथम तर कसं वाटलं आयोजन? कशी होती स्पर्धा? खूप चांगली स्पर्धा होती, मस्त आयोजन होते. गेल्या वर्षी चांगलं आयोजन केलेलं त्यांनी, त्यावेळी आम्ही पहिलं नेलं होतं आणि यावेळी सेकंड नेतोय. चांगलं आयोजन आणि फायनल मध्ये हार स्वीकारावी लागली. फायनल मध्ये ज्या झालेल्या चुकांवरती तुम्ही अभ्यास करणार ते तर नक्कीच आहे, परंतु कशामध्ये बदल करावा संघाने आणि संघामध्ये कशा पद्धतीने बदल झाला पाहिजे, काय सांगशील संघाला? बदल करत आलेत सर्व पोरं, पण कुठं तरी राहतंय, कमी पडतंय काहीतरी. तर अभिनंदन. हा होता अनिल साळुंके या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. ॲडव्होकेट उमेश दादा शिर्के, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही मालिकावीर देणार आहोत. मालिकावीर म्हणजे इथपर्यंत पोहोचणं सोपं नाहीये, परंतु या खेळाडूसाठी भरपूर ते सोपं झाले, कारण की हा खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला दिसतोच. हा खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमी टॉपला असतो. त्याचा दर्जा टॉपचा आहे, त्याची बॅटिंग टॉपची आहे, त्याची गोलंदाजी टॉपची आहे, त्याचं क्षेत्ररक्षण टॉपचं आहे, कारण की तो थांबणारा खेळाडू नाहीये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 90 धावा ठोकणारा आमरक संघाचा सूरज पवार बकासूर या स्पर्धेमधला मालिकावीर राहिलाय. सूरज पवारला आपण पाहतोय ब्लेंडेड कंपनीचा टॉवर कूलर, त्यानंतर ही ट्रॉफी दिली जाणार आहे, एक चमचमती ट्रॉफी, त्यासोबतच हे प्राइज आपण देतोय त्याला. सूरज पवार मालिकावीर आपण पाहिलं तर या स्पर्धेमधले राहिलाय.
नाटोशी गावचं आयोजन आणि नाटोशी गावसोबत जास्त लांबचं नातं पण नाहीये, जवळच नातं आहे. आयोजकांबद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर असं बनवलेलं आहे. खूपच कमी दिवसात त्यांनी आयोजन अ, लावलेलं आहे. एक आठवड्यात त्यांनी आयोजन लावलेलं आहे. आणि आज मालिकावीर मिळालं. आज सीझनचा सुरुवात झाल्यापासून सीझनचा प्रवास कसा आहे आणि कितवी मालिकावीराची ट्रॉफी आहे? मालिकावर ही सध्या दुसरी आहे आणि प्रवास तर खूपच चांगला झालेला आहे आणि टीम बॉन्डिंग एकदम परफेक्ट बसलेली आहे. आणि जर का पाहिलं तर युवा खेळाडू टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले, तर युवा खेळाडू सध्याच्या घडीला जर का पाहिलं तर टीम मध्ये भरपूर येत आहेत. त्या युवा खेळाडूंना कसं सोबत घेऊन खेळशील आणि त्यांना काय नेहमी प्रोत्साहन देत राहशील? मी एवढंच प्रोत्साहन देईल की प्रॅक्टिसवरती भर द्या. प्रॅक्टिसला बोलवल्यावर येत जावा आणि टीमसोबत राहा आणि मॅचच्या वेळी वेळेत हजर राहा. आणि मी मालिकावीर जे कूलर भेटलेलं आहे ते माझे मित्र आबा कदम यांना डेडिकेट करत आहे. आणि हे प्रत्येकाला जमत नाही, हे प्रत्येकाला जमत नाही. खरं तर आपल्याला मिळालेला पुरस्कार हा दुसऱ्याला डेडिकेट करायचा. आबा आपण या, लगेच या. आबांना हे गिफ्ट आहे खरं तर सूरज पवार यांच्याकडून. बोलायचं नाही, आपल्याला स्वीकारायचा आहे हा कूलर, तो सूरज पवारने तुम्हाला दिलाय. डेडिकेट करतायत आबाजी कदम यांना. आपण सोबत आपण बोलूया एक शब्द. ठीक आहे, तर वैयक्तिक पारितोषिक तर इथं आपण दिली, तर जाऊयात सांघिक पारितोषिकांकडे. सांघिक पारितोषिक या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिकांकडे जायचं. मी कृष्णदादा शिर्के आपल्याला विनंती करतो, तात्या आपण या. आपल्या शुभास्थिती ट्रॉफी आम्ही देणार आहोत. हा संघ ज्या वेळेस नाटोशी गावचं आयोजन आहे त्या वेळेस प्राइज मध्ये हा संघ नक्कीच राहिलाय. त्यांच्या खेळाडूने नक्कीच सांगितलं, मागील वर्षी आम्ही पहिलं मारलं होतं, या वर्षी आम्ही दुसरं मारलं, काय हरकत नाहीये, परंतु आम्ही प्राइज मध्ये आलो. हाताबाहेर गेलेले सामने आम्ही खेचून आणले, परंतु फायनल मध्ये आम्हाला हार स्वीकारावी लागली, हार पचवावी लागली. तो संघ या स्पर्धेमध्ये दमदार खेळ करत असताना या स्पर्धेमधला रनरअप राहिलाय. आई विठला 11 कारळे संघ या स्पर्धेमध्ये रनरअप राहते. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स या कॅप्टन्स बोथ द प्लेयर्स. या सगळे या, ही ट्रॉफी आम्ही देतोय. विठला 11 कारळे संघ या स्पर्धेमधला रनरअप राहिलाय. खेळ भरपूर चांगला होता, परंतु फायनल मध्ये हार स्वीकारावी लागली. हरकत नाहीये, फायनल पर्यंत पोहोचताना देखील तुमची मेहनत अफाट होती. असाच खेळ नेहमी करत राहा. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट पुढील हंगामासाठी. जाऊयात चॅम्पियन संघाकडे. दादा संघ या स्पर्धेमधला हा संघ प्रत्येक वेळीस प्राइज मध्ये राहिलाय आणि प्रत्येक वेळीस त्या संघाचा दबदबा, दर्जा, चर्चा त्या संघाची नेहमी राहिली आहे. त्या संघामध्ये सांघिक खेळ करत असताना 11 खेळाडू आपल्या गावासाठी, गावच्या नावासाठी, अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट देत असताना आत्मसमर्पण करतात. स्वतःला मैदानाच्या आतमध्ये झोकून देतात आणि हाताबाहेर गेलेली मॅच देखील पुन्हा मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतात. अशीच जिद्दीचे आणि चिकाडीचे खेळाडू म्हणजेच आई मानाई देवीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळणार संघ आई मानाई देवी स्पोर्ट्स साम्राज्य संघ या स्पर्धेमधला चॅम्पियन राहिलाय. चॅम्पियन संघ कॅप्टन या, संपूर्ण खेळाडू वर्ग आपण देखील या. ही ट्रॉफी आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. आनंद साहेब शिर्के यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्ही देऊ इच्छितोय. आनंद साहेब या. हे सगळे मान्यवर या आपण, कारण की तुम्हा सर्वांचा सपोर्ट देखील फार होता. तुम्हा सर्वांमुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी वाटचालीवरती प्रवास करते आणि थोड्याच वेळात यशस्वी संपन्न देखील होईल.
अभिनंदन. या स्पर्धेमधला दादा संघ राहिलाय आई मानाई देवी स्पोर्ट्स आंबरक संघ. महापर्व या ठिकाणी यशस्वी संपन्न झालं.